आई जगदंबा भवानी मातेनं राजा छत्रपती शिवाजी राजांना तलवार दिली की नाही मला माहिती नाही, परंतु राजा छत्रपती शिवाजी राजांच्या हातातली तलवार मात्र ही भवानी होती, जी भवानी तलवार अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसांचं रक्त प्याली आणि मोडलेल्या महाराष्ट्राचा जिनं संसार उभा करण्याचं काम केलं. त्या भवानी तलवारीला सर्वात प्रथमतः मी गवळी नागेश मानाचा मुजरा घालतो. मित्र हो, छत्रपती शिवाजी राजांनी या महाराष्ट्राला परकीयाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम केलं, पण त्याच माझ्या राजाची समाधी मात्र याच महाराष्ट्रामध्ये बेवारस म्हणून पडली होती. इथल्या उगवत्या सूर्याची किरण सुद्धा राजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय रायगडाच्या शिखरावरती स्वतःची नजर सुद्धा टाकत नव्हती, पण त्याच माझ्या राजाची समाधी मात्र याच रायगडावरती अंधकारामध्ये बुडाली होती. ना याची कुणाला जाणीव, ना याची कुणाला खंत होती. याची जाणीव होत होती ती फक्त एकाच महामानवाला, तो महामानव म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. मित्र हो, महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी राजांना गुरु मानत होते. छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासानं कार्यानं महात्मा ज्योतिराव फुले प्रेरित झाले होते. त्यांना नेहमी मनोमनी वाटायचं की माझ्या राजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, समाधीवरती अगदी मनोमनी नतमस्तक व्हावं. म्हणून असंच एके दिवशी महात्मा ज्योतिराव फुले रायगडाच्या दिशेने चालत चालत निघाले. चालत चालत रायगडावरती पोहोचले खरे, परंतु त्यांना छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचं दर्शन झालं नाही. त्याचं कारण म्हणजे रायगडाचा संपूर्ण परिसर हा रानटी झाडा झुडपांनी, फळाफुलांनी, वेलींनी, बाबळींनी, कातड्यांनी अगदी झाकून गेला होता. मित्र हो, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या हातातल्या कुऱ्हाडीनं आजबाजूची सगळी रानटी झाडं झुडपं तोडत होते, कातड्या बाजूला सारत होते आणि माझ्या राजाच्या समाधीचा शोध घेत होते. रायगडाच्या या टोकापासून ते रायगडाच्या दुसऱ्या टोकापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले वन फिरत होते, राजांच्या समाधीचा शोध घेत होते, पण तरी सुद्धा त्यांना समाधीचं दर्शन झालं नाही. अखेर दुसरा दिवस चालू झाला. दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले रायगडाच्या या टोकापासून ते रायगडाच्या दुसऱ्या टोकापर्यंत काटाड्या कुपाड्या तोडत रस्ता मोकळा करत समाधीचा शोध घेत होते, पण तरी सुद्धा दुसऱ्याही दिवशी त्यांच्या हाती निराशाच पडली. अखेर तिसरा दिवस चालू झाला. तिसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले राजांच्या समाधीची शोध मोहीम चालू केली. पुन्हा शोधत होते, पुन्हा सापडण्याचा प्रयत्न करत होते, पण तरी सुद्धा त्यांना शिवाजी राजांची समाधी सापडत नव्हती. हातातल्या कुऱ्हाडीनं कातड्या कुपाट्या बाजूला सारत होते, पण तरी सुद्धा राजांची समाधी त्यांना सापडत नव्हती. अखेर त्यांना तिसऱ्या दिवशी त्यांच्या अथक प्रयत्नाला यश आलं. महात्मा ज्योतिराव फुलेंना छत्रपती शिवाजी राजांची समाधी दिसताच त्यांच्या डोळ्यातनं पाणी भरभर यायला लागलं. महात्मा ज्योतिराव फुले धावत समाधीच्या जवळ गेले, समाधीवरती अधिक नतमस्तक झाले. मित्र हो, काय अवस्था झाली होती माझ्या राजांच्या समाधीची. त्या छत्रपती शिवाजी राजांचं नुसतं नाव घेताच तुमची आमची छाती अगदी स्वाभिमानानं भरून यायला लागते. त्याच माझ्या राजांची समाधी मात्र याच रायगडावरती अगदी रानटी झाडा झुडपामध्ये, कातड्यामध्ये अगदी झाकून गेली होती. मित्र हो, महात्मा ज्योतिराव फुलेंना राहवलं नाही. त्यांनी आपल्या हातातल्या कुऱ्हाडीनं आजबाजूची कातड्या कुपाट्या बाजूला सारण्याचं काम केलं. समाधीचा अगदी सगळा परिसर त्यांनी स्वच्छ केला. बाजूलाच असणाऱ्या आडातलं त्यांनी पाणी आणलं, पाण्याने सगळी समाधी स्वच्छ धुवून काढली. बाजूला असणाऱ्या रानमाळावरची फुलं त्यांनी गोळा केली, ती फुलं समाधीवरती अर्पण केली. फुलं समाधीवरती अर्पण करताच हीच बातमी त्याच रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका ग्राम जोशीला समजली. तो ग्राम जोशी धावत रायगडावरती आला आणि रायगडावरती आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंकडे पाहून म्हणायला लागला की अरे कुणबटा, शिवाजीच्या थडग्याचा तू तर देव केलास. तुझा राजा काय देव होतास का? म्हणून तू त्याची पूजा करण्याचं काम केलेलं आहे. आणि साक्षात मी इथला ग्राम जोशी असताना मला दक्षिणा द्यायची राहिली बाजूला, हा केवढा मोठा माझा घोर अपमान करण्याचं काम तू केलेलं आहे. तुझा राजा हा शूद्रांचा राजा होता असं म्हणत तो भटजी त्या समाधीवरती चढला आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी अर्पण केलेली सगळी फुलं त्या भटजीनं स्वतःच्या पायानं धुडकावून लावण्याचं काम केलं, लाथाडून लावण्याचं काम केलं. हा सगळा प्रकार पाहून आता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. महात्मा ज्योतिराव फुलेंना राग अनावर झाला नाही, ते अगदी वायूसारखे पेटले होते. तसाच तो ग्राम जोशी महात्मा ज्योतिराव फुलेंनी उचलला, आडवा केला, हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि सांगितलं की आताच इथून चालता हो, नाहीतर तुझी खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंचा तो उग्र राग पाहून तो ग्राम जोशी जी पळून गेला ती परत आलाच नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुन्हा तो परिसर सगळा स्वच्छ केला, पुन्हा माळ रानावरची फुलं गोळा केली आणि छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीवरती अर्पण करून मनोमनी नतमस्तक झाले. बांधवांनो, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केवळ छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीचा शोध घेतला नाही, तर जगाच्या पाठीवरती पहिली शिवजयंती साजरी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. ही गोष्ट आधी आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ त्यांनी छत्रपती
छत्रपती शिवाजी राजांची शिवजयंती चालू करण्याचं काम केलं नाही तर जगाच्या पाठीवरती तब्बल 1000 ओळींचा कुळवाडी भूषण नावाचा पहिला पोवाडा सुद्धा लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. आणि आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. म्हणून आज छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास महाराष्ट्रात तर पोहोचतच आहे तर छत्रपती शिवाजी राजांची शिवजयंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाड्या वस्त्या ताड्या पाड्यापर्यंत आज अगदी अभिमानानं स्वाभिमानानं साजरी होत आहे. याचा अगदी मनोमनी अभिमान वाटतो. बांधवांनो, विचार करा, जर यदा कदाचित महात्मा ज्योतिराव फुले जर रायगडावरती जर गेले नसते तर छत्रपती शिवाजी राजे समजायला तुम्हाला आणि आम्हाला अजून खूप काहीसा अवकाश लागला असता.